आपल्याकडे सेंटेड अगरबत्ती ह्या 12 रुपयापासून स्टार्टिंग रेंज. ओके, म्हणजे हा एक सात्विक सुगंधाचा प्रकार इथे पाहायला मिळतो आपल्याला. तर हा घेतोय मी शिवरंजनी अगरबत्ती पहिली घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पासाठी आता जो येतो तो म्हणजे सिद्धिविनायक. हे ना कॉम्बो बनवलाय आम्ही आता गणपतीसाठी. ओके, गणपतीसाठी जे विविध आपल्याला वस्तू पाहिजे असतात पूजेला लागणाऱ्या, त्या प्रत्येक वस्तू आहेत बऱ्याच काही. अच्छा, छोटी अगरबत्ती आहे 4 इंचाची अगरबत्ती छोटी. अच्छा, मी असं ऐकलं होतं की तुमच्याकडून वेगवेगळे म्हणजे मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे पण घेऊन जातात अगरबत्ती वगैरे. हो, घेऊन जातात ना. अच्छा, बरेच. जय शिवराय मित्र, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्र गेल्या वर्षी गणेशोत्सवाला आमच्याकडे काही पाहुणे आले होते. तर त्यांनी येताना अगरबत्तीचे आहेत ना वेगवेगळे प्रकार आणले होते. तर मग ती अगरबत्ती आम्ही लावून पाहिली. तर तो सुगंध आहेत ना आम्हाला खरंच खूप आवडला. आणि त्यामुळे मग मी त्यांच्याकडे चौकशी केली की तुम्ही ही अगरबत्ती कुठून आणलात. तर ते पाहुणे आहेत ना आमचे जे पारकर काका, तर ते म्हणजे मुंबईला दादरला राहतात. तर ते बोलले की दादरमध्ये एक प्रसिद्ध अगरबत्तीचं दुकान आहे शिवरंजनी अगरबत्ती म्हणून. तर त्या ठिकाणीहून मी ती अगरबत्ती आणली. तर मग मी आता मुंबईला आलोच आहे. तर म्हटलं मी त्या ठिकाणी अगरबत्ती आणायला जातो. तर म्हटलं जातोच आहे अगरबत्ती आणायला, तर तुम्हालासुद्धा बरोबर घेऊन जातो. आणि त्या अगरबत्तीच्या दुकानाबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, हे जे दुकान आहेत ना ते दादरमध्ये एकदम प्राईम लोकेशनवरती आहे. दादर रेल्वे स्टेशनपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती. इथे आहेत ना पुढे एक पोर्तुगीज चर्च आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. तर या दोघांच्या मधोमध हे शिवरंजनी अगरबत्तीचं दुकान आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे शॉप. हे बघा, एकदम प्राईम लोकेशनवरती आहे. तर या ठिकाणी आता मी जात आहे अगरबत्ती घ्यायला. तर तुम्हाला सुद्धा दाखवतो की इथे कोणकोणते प्रकार आहेत ते. चला मित्र, आता आपण आतमध्ये जाऊया. त्या दुकानामध्ये आपण आलेलो आहोत. आणि हा बघा, अशा प्रकारचा हा इथे डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. नमस्कार मॅडम. तुम्ही पहिल्यांदाच आलात का? हो, मी पहिल्यांदाच आलो आहे. ऍक्च्युली काय झालं होतं, आमच्याकडे गेल्या वर्षी गणपतीला काही पाहुणे आले होते आमचे दादरमध्येच राहणारे. तर त्यांच्याकडून आम्हाला शिवरंजनी अगरबत्तीबद्दल समजलं. अरे वा. मग आता मुंबईला आलो आहे मी, तर म्हटलं इथे जाऊया, आपण भेट देऊया. मी अगरबत्ती आणली होती 4 ते 5 प्रकारची. बरोबर. तर त्या टाईप मध्ये आम्हाला पाहिजे आहे साधारण. म्हणजे तो असा त्यांचा सुगंध वगैरे आहेत ना थोडासा असा उग्र वगैरे नव्हता, एकदम तीव्र नव्हता. थोडस असं शांत, असं शांतता वाटायची. म्हणजे सात्विक सात्विक टाईप वगैरे. तर तशा प्रकारची पण आम्हाला अगरबत्ती पाहिजे आहेत. आणि त्याचप्रमाणे आता गणेशोत्सव येतोय. तर अजून कोणकोणत्या प्रकारची अगरबत्ती आपल्याला पाहायला मिळेल? ज्या मला असं वाटतं की तुम्ही त्या ज्या अगरबत्त्या बघितल्या त्याची काय नाव वगैरे तुमच्या लक्षात आहे? असं काही नाव वगैरे लक्षात नाही, वर्ष झालं त्याला. सात्विक सुगंध तुम्ही म्हटलात ना, म्हणून मी शिवरंजनी बद्दल सांगेन. कारण शिवरंजनी या अगरबत्तीला आता 53 वर्ष होत आली. अच्छा. आणि याच्यामध्ये जो 20 ग्रॅम 40 100 ग्रॅम 200 ग्रॅम हे जे पाकिट आहेत हे थोडंसं माइल्ड आहे. आणि डिलक्स मध्ये आहे 40 100 ग्रॅम 200 ग्रॅम, हे थोडंसं याच्यापेक्षा थोडा सुगंध जास्त आहे. ओके. आणि हा सुपर डिलक्स आहे ना, हे 40 ग्रॅम मध्ये येतं. ते या दोनपेक्षा थोडा जास्त सुगंध आहे. ओके ओके. तर हा एक सात्विक सुगंध तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा एक सात्विक सुगंध आहे. आता हे बरेच जण वापरतात, म्हणजे गायक, आपले जे पुजारी वगैरे असतात ते पण घेतात, भटजी वगैरे. आणि बरेच म्हणजे ज्यांना अस्थमाचा त्रास आहे ना ते पण कस्टमर घेऊन जातात. ही बघा, जी आमच्या काउंटरला जास्त जाते ना अगरबत्ती, ती ही वरदान अगरबत्ती आहे. म्हणजे कोणी जरी आलं तरी त्या कोणालाही मी दाखवला हा सुगंध तर तो जास्त त्यांना आवडतो. आणि बाहेर जरी आम्ही सॅम्पल्स लावले ना तरी त्याचा सुगंध जास्त आवडतो. तुम्ही बघा जरा की तुम्हाला पण आवडतो काय बघा. खूप सुंदर आहे, छान आहे. तर मित्र तुम्ही पाहू शकता, हा कुठली अगरबत्ती आहे? वरदान अगरबत्ती. ही जास्त सेल होते ना तुमच्याकडे? काउंटर फास्ट. अच्छा. तर आता जास्त करून आता गणपतीसाठी एक महत्वाची गोष्ट सांगा. गणपतीसाठी खास अगरबत्ती आहे, ती आहे सिद्धिविनायक. अच्छा. सिद्धिविनायक. ओके. ही त्यांनी या प्रकारची पण आणली होती वाटतं गेल्या वर्षी. अच्छा, सिद्धिविनायक. हा, मला आता आठवत आहे. तर याचा सुगंध आपल्याला मिळेल का थोडं बघायला? आणि प्रत्येक वेळी ना आपले हे वेगळे वेगळे सुगंध इथे ठेवलेले असतात. अच्छा. कधी तुम्ही आलात ना तर इथे सुगंध असतात, इथे सॅम्पल्स असतात.
सुगंधाई. खरं वास्तविक ह्या अगरबत्त्या आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करून बनवलेल्या आहेत. ओके. त्यामुळे प्रत्येक सुगंध वेगवेगळे आहेत, प्रत्येक सुगंधाचे व्हायब्रेशन वेगळे आहेत आणि असं तीव्र नाहीयेत. म्हणजे ज्याने खरोखरच लोकांनी आता अगरबत्ती लावायची सोडून दिली आहे. तर कोणाकोणाला काय डोकं दुखतं, कोणाचे डोळे जळजळतात, घसा पकडतो, तर असं काहीच गोष्टी अशा या अगरबत्तीने आपल्या होत नाहीत. पण आता कृष्ण जन्माष्टमी येईल तर कृष्णमयी म्हणून एक अगरबत्ती आहे. अच्छा, अशा पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपल्याकडे. कृष्णमयी अगरबत्ती पाहू शकता मित्र, ती बघा. तर तुम्हाला आता कृष्ण जन्माष्टमीसाठी काही घरामध्ये वगैरे अगरबत्ती पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याकडे कृष्णमयी अगरबत्ती सुद्धा आहे, की ज्यांच्यावरती गुरुकृपा वगैरे असे असते. तर कृपा वगैरे असते ना, शिवरंजनीच अगरबत्ती तीच आहे काय ती अगरबत्ती? तीच अगरबत्ती. तर शिवरंजनी अगरबत्ती म्हणजे ज्यांच्यावरती गुरुकृपा वगैरे आहे किंवा जे भक्त आहेत त्या टाईपचे वगैरे असे प्रकारचे, तर त्यांच्यासाठी शिवरंजनी अगरबत्ती एक चांगला पर्याय ठरू शकतो. ओके. आणि असंच जास्त काळ टिकणारी वगैरे अगरबत्ती आपल्याकडे कुठली आता? म्हणजे तास चालणार. जास्त तास चालणार जास्त. म्हणजे आता गणेशोत्सव येतो ना. ही बघा, ही ना 3.5 ते 4 तास जळणार. ओके. वरदान म्हणजे याचाच प्रकार आहे का तो या अगरबत्तीचा? स्टिक्स मध्ये. अच्छा, ही वरदान अगरबत्ती 14 इंचांची ती. ही एक 3.5 ते 4 तास जळू शकते. ओके. मसाला अगरबत्ती आहे. मसाला. आणि ही सेंटेड बेस अगरबत्ती आहे. अच्छा. तर ही 2.5 तास जळणार. अच्छा. सेंटेड बेस म्हणजे याच्यावर? सेंटेड म्हणजे सेंट मध्ये डीप केलेली अगरबत्ती. ओके. उत्कृष्ट दर्जाची आणि विविध प्रकारच्या सुवासांची अगरबत्ती जर तुम्ही शोधत असाल तर शिवरंजनी अगरबत्ती या दुकानाला तुम्ही आवर्जून भेट द्या. अगरबत्तीचं हे असं पहिलंच दुकान आहे ज्यामध्ये तुम्ही सुपर मार्केट प्रमाणे फिरून तुमच्या आवडीनुसार अगरबत्ती खरेदी करू शकता. त्यासाठी इथे प्रत्येक अगरबत्तीचे सॅम्पल सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. शिवरंजनी अगरबत्ती दुकानामध्ये ग्राहकांना सर्व्हिस सुद्धा उत्तम मिळते. तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्यासाठी मी स्क्रीनवरती दुकानाचा मोबाईल नंबर सुद्धा देत आहे. त्याचप्रमाणे मी दुकानाची वेबसाईट सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, ज्या ठिकाणाहून तुम्ही ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकता. तुम्हाला ना मी आता सेंटेड अगरबत्ती दाखवते. आपल्याकडे सेंटेड अगरबत्ती ह्या 12 रुपयापासून स्टार्टिंग रेंज. ओके. म्हणजे आपली मिनिमम रेंज आहे ती 12 रुपयापासून सुरुवात होते. स्टार्टिंग रेंज आहे. ओके, ठीक आहे. तर हे जे कॉम्बो पॅक आहे ना सेंटेड अगरबत्तीचं, हे 144चं म्हणजे 144 रुपयाचं आहे. पण तुम्हाला आता ते डिस्काउंट रेटवर मिळणार आहे. ओके. ओके. आणि मसाला अगरबत्त्या त्या तुम्हाला 1500 पर्यंत जातात. म्हणजे 12 रुपयापासून जी अगरबत्ती चालू होते सेंटेड पासून ते मसालापर्यंत 1500 रुपये. ओके. म्हणजे हाय रेंज 1500 पर्यंत आहे. अच्छा. मग बाकी याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. ओके. त्याचप्रमाणे इथे अजून एक मी पाहिली होती अगरबत्ती, तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अगरबत्ती. ही पण सेंटेड मध्येच येते ना? सेंटेड बेस आहे. ओके. सेंटेड बेस मध्ये पण ही छान अगरबत्ती आहे. अच्छा. तर मित्र इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा सेंटेड बेसमध्ये यांच्याकडे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अगरबत्ती पाहायला मिळतात. इथे गुलाबचं एक फ्लेवर आहे, तसंच ही धनराशी म्हणून आहे. मोगरा पण आहे बघा. मोगरा पण येतो. मोगरा पण खूप लोकांना आवडतो. मोगरा सेंटेड अगरबत्ती मोगरा. जर तुम्हाला आवडत असेल मोगरा वगैरे तर या ठिकाणी शिवरंजनी अगरबत्तीमध्ये उपलब्ध आहे. ही जी मार्केटमध्ये मोठा पॅकिंग याला म्हणतात, अशा टाईपच्या अगरबत्त्या आहेत. पण ह्या कसं आहे माहिती आहे, आपल्याकडे मार्केटमध्ये बरंच काही स्वस्त मिळतं, पण आपल्या हे कसं असतं, इन्ग्रेडियंट जे वापरलेले आहेत त्याच्यामध्ये जी द्रव्य, ज्याच्यामध्ये जे सेंट वापरलेले आहेत ते सर्व नॅचरल, त्याच्यामध्ये प्युअर कोळसा असतो. त्यामुळे ह्या अगरबत्त्या याही क्वालिटीच्या असतात अगरबत्त्या. बरोबर. त्यामुळे तुम्हाला याही अगरबत्तीने त्रास होणार नाही. याच्यामध्ये मिक्स सेंट्स वापरून हे वेगवेगळे नावं दिलेली आहेत. कावेरी म्हणा, शरयू, नंदिनी, मालिनी, अशा वेगवेगळ्या टाईपच्या अगरबत्त्या आहेत. अच्छा. वेगवेगळे सुगंध येणार आहे. मी असं ऐकलं होतं की तुमच्याकडून वेगवेगळे म्हणजे मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे पण घेऊन जातात अगरबत्ती वगैरे? हो, घेऊन जातात ना. अच्छा. बरेच जण गिफ्ट पण देतात अगरबत्त्या. ओके. मग आता अगरबत्ती व्यतिरिक्त आपल्याकडे काय दुसऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत? अगरबत्ती व्यतिरिक्त आपल्याकडे इथे रोली म्हणून हे असं येतं. रोली म्हणून हे काय? हे धागा बांधतो ना आपण ते. अच्छा, तो धागा आहे का? ओके. हळदी आहे. हळद पण मिळते का आपल्याकडे? हळद पण ही चांगल्या क्वालिटीची आपली. ओके. आपण बनवतो हे हळद आणि पिंजर. हे अष्टगंध. अच्छा. परत लोबान, धूप. हे काय? हे लोबान खडा. ओके. हा धूप खडा. हा चांगला, एकच क्वालिटी आपण ठेवतो पण चांगल्या क्वालिटीचं असतं. मित्र धूप पण या ठिकाणी मिळतो. म्हणजे पूजा करण्यासाठी जे विविध साहित्य लागतं, साहित्य जे आहे ना ते बरंच काही मिळतं आपल्याला. हे जानवी.
तर मित्र जाणवी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. धूप खडा वापरण्यासाठी कोळसा वापरला जातो ना, त्याला चारकोल म्हणतात. ओके, हे कोळसा आहे, ग्रॅम्स मध्ये आहे. ओके. त्याचप्रमाणे मॅडम आता आपण हे अगरबत्तींचे प्रकार पाहिले, तर ह्यापेक्षा म्हणजे अगरबत्तीमध्ये वेगळा असा प्रकार आपल्याकडे काय अवेलेबल आहे का? अगरबत्तीमध्ये प्रकार सांगण्यापेक्षा एक तर धूप स्टिक्स छोटी मिळते, बरोबर, आणि एक आमच्याकडे छोटी अगरबत्ती पण आहे. छोटी अगरबत्ती आहे, 4 इंचाची अगरबत्ती छोटी. अच्छा. आणि ते छोटस त्याला स्टँड पण आहे. ओके. ते इथे ऍश पडते. अच्छा, ह्या साईडला पडते का अशी? तर मित्र पाहू शकता छोटी अगरबत्ती, म्हणजे ही काही लोक गाडीमध्ये वगैरे पण लावतात. गाडीमध्ये लावतात, आणि कधी कधी काय म्हणतात, लवकर जायचं असतं ऑफिसला, देवपूजा करून थोड्याच वेळासाठी ती अगरबत्ती जळायला पाहिजे म्हणून ते छोट्या अगरबत्त्या लावून बाहेर पडतात. बरोबर. आता याच्यामध्ये ना 1-2 प्रकार आहेत. 30 स्टिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक असं होल्डर येणार. ओके. आता हे जे आहे ना आपली अगरबत्ती, ही हळदी कुंकाला किंवा आता जे गणपतीला जातात ना पाया पडायला वगैरे, तेव्हा पण ही अगरबत्ती गिफ्ट म्हणून देतात. अच्छा. आता याच्यामध्ये कसं आहे, हे 40 स्टिक्स आहेत आणि याच्यामध्ये होल्डर येणार नाही. ओके. इथे कसं होल्डर येतं, इथे 30 स्टिक आणि होल्डर. आता 40 स्टिक्स इथे होल्डर नाही येणार. ओके. स्टिक्स वगैरे काय तुमच्याकडे आपल्याकडे अजून वेगळं? हा, धूप स्टिक्स आहेत ना, धूप स्टिक्स असे येतात बघा. रोज आहे, धुपाचा सुगंध येणार. याच्यामध्ये पण सुगंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. लोबांचा सुगंध आहे. ओके. चंदनचा सुगंध, मोगऱ्याचा सुगंध, गुगुळचा सुगंध. मित्र हे बघा, इथे धूप स्टिक्स आहेत ह्या अवेलेबल यांच्याकडे. हे सॅम्पल्स ठेवलेले असतात. सॅम्पल पण ठेवलेले आहेत इथे तुम्हाला. सॅम्पल चेक करून ना बघा ना, हे सुगंध बघा. लोबांचं आहे ना. ह्या धूप स्टिक नाही, हे छोटं पॅकिंग आहे आपली धूप स्टिकची, आणि ही मोठी पॅकिंग आहे. अच्छा. या मोठ्या पॅकिंग मध्ये ना तुम्हाला 40 स्टिक्स तरी येतात अप्रॉक्स. ओके. हे रोज, गुगुळ, चंदन, मोगरा सेम आहेत ना, जसं लहान छोटे पॅकिंग मध्ये आहे ना तसं मोठ्या पॅकिंग मध्ये. ओके. आणि आपल्याकडे धूप कप्स पण आहेत. या असे कप्स येतील, लव्हेंडर, मोगरा, गुगुळ, लोबान. ओके. असा कप असतो आणि त्याच्यावर तुम्ही धूप, कपूर, लोबान असं वापरू शकता. आरती जास्त वेळ जर चालत असेल तर हा पूर्ण जळतो. ओके. मग तो सुगंध एक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध आहेत. ओके. तर मित्र पाहू शकता, हे बघा, थोडी जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे कप्स घेऊ शकता धूपचे. यामध्ये धूप स्टिक्स मिळतील तुम्हाला, आणि ज्यावेळी तुम्ही आरती वगैरे करत असता तर तुम्हाला त्यामध्ये वेगळा सुगंध हवा असेल अजून, तर तुम्ही हे बघा, काय बोलतात त्याला, लव्हेंडर आहे, कपच बोलतात ना त्याला. हां, कप्स घेऊ शकता. हे बघा, इथे पण तुम्हाला खूप सारे प्रकार पाहायला मिळतील. तुमच्या आवडीचा प्रकार तुम्हाला इथे तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे काय आहे, हा असं काय? अच्छा, हे काय आहे, हे ना कॉम्बो बनवलाय आम्ही आता गणपतीसाठी. ओके. गणपतीसाठी जे विविध आपल्याला वस्तू पाहिजे असतात पूजेला लागणाऱ्या, त्या प्रत्येक वस्तू आहेत बऱ्याच काही. अच्छा. धूपकडा आहे, परत हळदी कुंकू, कोळसा, हे धूप कप्स आहेत, धूप स्टिक्स आहेत, आणि याच्यामध्ये अगरबत्ती तर भरपूर आहेत, सेंटेड आणि मसाला असे मिळून टोटल, हे बघा दिया पण आहेत, टोटल 28 आयटम आहेत. अच्छा. 28 वस्तू आहेत या. तर मित्र पाहू शकतो, हे बघा, हे आहेत ना, हा एक कॉम्बो आपल्याला या ठिकाणी बनवून मिळतोय. अशा प्रकारे कोणाकडे गिफ्ट द्यायचं असेल तर हा कॉम्बो सुद्धा तुम्ही नक्कीच गिफ्ट द्यायचं असेल. आणि 4-5 दिवस जरी 5 दिवस गणपती असतो ना, त्याच्यासाठी पण हा एकदम ओके. हा म्हणजे तुम्हाला स्वतःला पण उपयोगी पडतो. बरोबर. बरंच काही आहे, म्हणजे वेगवेगळे प्रकार मित्र हो या ठिकाणी आपल्याला या शिवरंजनी अगरबत्तीमध्ये पाहायला मिळतात. जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अगरबत्ती रिलेटेड काही पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी एकदा तरी भेट द्या. तुम्ही आल्यानंतर इथे वेगवेगळे प्रकार नक्कीच घेऊन जाल. तर मॅडम, आता आपण हा पहिला कॉम्बो पाहिला आहे. ओके. त्याचप्रमाणे अजून काय आपल्याकडे गिफ्टमध्ये मिळेल? गिफ्ट म्हणून ना आपल्याकडे हे बघा, एक गिफ्ट ऑफ लव्ह म्हणून आहे. अच्छा. तर याच्यामध्ये 6 सुगंध येतील. ओके. चंपा, केवडा, मोगरा, गुलाब, चंदन, लव्हेंडर. मग तो एक गिफ्ट ऑफ लव्ह म्हणून आपल्याकडे. हां, बरोबर. मला आता दिया पण दाखवते. हे प्युअर घीचे दिया आहेत. ओके. हे 30 दिया येणार. हे 60 दियांचं पॅकिंग आहे, आणि हे 100 दियांचं पॅकिंग आहे. ओके. हे असे पॅकिंग मध्ये येतात. 100 दिया, 60 दिया आणि 30 दिया असं एक पॅकिंग येतं. आणि आपल्याकडे भीमसेनी कपूर पण ना चांगल्या क्वालिटीचा आहे.
ओके. एक खायचा भीमसेनी कपूर मिळतो, त्याची वेगळी क्वालिटी आहे ही. म्हणजे हे नाही खाऊ शकत पण चांगली क्वालिटी आहे. ओके. बघा मार्केटमध्ये तर बरंच काही मिळतं तुम्हाला. बरोबर. आणि हे आपल्याकडे एकच क्वालिटी ठेवतो आपण, चांगल्या क्वालिटीची ठेवतो. तर मित्र हो, आता आपल्याला मॅडमनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. बघा त्यानंतर आता मी खरेदी करतो. खरेदी करण्यासाठी आहेत ना तुम्हाला इथे हे बघा बकेटसुद्धा दिलेलं आहे, ज्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही बकेटमधून खरेदी करू शकता. तर पहिल्यांदा मी आलो होतो, पारकर काकांनी सांगितली होती अगरबत्ती घेऊन आले होते पारकर काका. ती म्हणजे हे बघा ही शिवरंजनी अगरबत्ती. हा एक सात्विक सुगंधाचा प्रकार इथे पाहायला मिळतो आपल्याला. तर हा घेतो मी शिवरंजनी अगरबत्ती पहिली घेतो. त्याच्यानंतर अजून जर तुम्हाला पाहिजे असेल, त्याच्यावरचा जर अजून स्ट्रॉंग जरा सुगंध पाहिजे असेल तर शिवरंजनी अगरबत्तीमध्ये दुसरा प्रकार येतो हा डिलक्समध्ये. ओके. त्याच्यापेक्षा अजून जर तुम्हाला शिवरंजनी अगरबत्तीमध्ये स्ट्रॉंग पाहिजे असेल तर हे बघा हा येतो सुपर डिलक्समध्ये. हे बघा हे पॅकेट्स येतं. तर यामध्ये आहेत ना तुम्हाला 40 ग्रॅमचं पण एक पॅकेट येतं. तर मी ते 40 ग्रॅमचं पॅकेट घेतो. ओके. आणि नंतर मग अजून एक हे बघा योग सिद्धी. हा प्रीमियम सुगंधाचा प्रकार आहे. प्रीमियम अगरबत्ती इथे जी शिवरंजनी अगरबत्तीमध्ये मिळते. तर ते एक पॅकेट घेतलं आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पासाठी आता जो येतो तो म्हणजे सिद्धिविनायक. तर हा एक बॉक्स घेतो मी सिद्धिविनायक. आणि त्याच्यानंतर हां बघा जास्त वेळ टिकणारा मसाला अगरबत्ती आहे ही. तर साधारण 3.5 ते 4 तास हा एवढा वेळ ही अगरबत्ती टिकू शकते. अजून मोगरा अगरबत्ती जी गावातल्या लोकांना जास्त आवडते, म्हणजे घरी पण आवडते आमच्या. तर मग हां ही बघा ही आहे मोगरा अगरबत्ती. तर ते एक पॅकेट घेऊया आपण. बस सध्या तरी एवढं बस. जर अजून अगरबत्ती लागली मला तर या ठिकाणी मी कॉल करून त्यांना सांगेन आणि अजून अगरबत्ती मागवेन मी. आणि तसंच मित्र तुम्हाला जर घर बसल्या शिवरंजनी अगरबत्ती मागवायची असेल तर या ठिकाणी मी स्क्रीनवरती नंबर देतो. तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. आणि यांची डिलिव्हरी आहे ती ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्ही घर बसल्यासुद्धा अगरबत्ती मागवू शकता. चला मित्र आता याची आहेत ना मी पॅकिंग वगैरे करतो, बिलिंग करतो. तसंच मित्र जर तुम्हाला सुद्धा अगरबत्ती प्रीमियम क्वालिटीची अगरबत्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही या दादरमध्ये असलेल्या शिवरंजनी अगरबत्ती दुकानाला नक्कीच भेट देऊ शकता. इथे तुम्हाला आहेत ना एकदम प्रीमियम क्वालिटी, चांगली क्वालिटी आणि त्याचप्रमाणे सर्व्हिस यांची उत्तम आहे. इथला जो स्टाफ आहेत ना तो खरोखर खूप चांगला आहे. तुम्हाला हवे त्या प्रकारची मदत हा स्टाफ इथला करेल तुम्हाला. तर त्यामुळे मित्र जर तुम्हाला अगरबत्ती खरेदी करायची असेल किंवा अजून काही सुगंध रिलेटेड प्रॉडक्ट्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही एकदा तरी दादरमधील या शिवरंजनी अगरबत्तीला नक्की भेट द्या. मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.